मुंबईमध्ये युवक काँग्रेसनं सेबी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। बीकेसीतल्या सेबी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या आंदोलकांनी माधवी पुरी बुश यांच्या विरोधात आंदोलन केलं। काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। माधवी बुश यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईमध्ये आज युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं। बीकेसीच्या सेबी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं। युवक काँग्रेसचं सेबी कार्यालयाच्या बाहेर मुंबईत आंदोलन केलं। या आंदोलकांनी माधवी पुरी बुश यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी पोलिसांनी धरपकड केली आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तोपे यांनी। अध्यक्षा माधवी बुश यांच्या विरोधात मुंबई युथ काँग्रेसनं सेबीच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी मुंबई युथ काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत। भ्रष्ट माधवी बुशवर कारवाई करा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती युथ काँग्रेसच्या वतीने केली जाते आहे। त्याचबरोबर एकाच पदावर राहून तीन ठिकाणावरून कशा पद्धतीची सॅलरी घेतात, कशी काय सॅलरी घेऊ शकतात अशा पद्धतीची मागणी भूमिका जी आहे ती या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते घेताना पाहायला मिळतात। जे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सेबीच्या समोर आंदोलन करत आहेत त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु काँग्रेसकडून या ठिकाणी आक्रमक आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच काय तर माधवी बुश यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती काँग्रेसकर्त्यांची आहे। सनी सह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।